मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 36व्या भागात मी नीलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. हा एक बरबटीचा व्हिडिओ मैयाचा. बरबटीतून होणारे मैयाचे दर्शन. छान आहे किनारा. हायवेला येण्याच्या आधी चिखलदरा लागला. तो पाठ सोडत नव्हता ना. एका ठिकाणी इतका चिखल होता, तिथे एक शेतकरी होता. त्याला म्हटलं, काय रे, तुम्हाला परिक्रमावासींचे आशीर्वाद हवेत का नकोत? किती चिखल असतो इथे. मग मी चप्पल घेतली आणि चिखल काढायला लागले. तर त्याने माझ्या हातातनं घेतली. मी नको नको म्हणत होते, पण त्याने घेतली आणि चिखल काढायला सुरुवात केली. ती चप्पल दिली. मग मी दुसरी काढली तर दुसरी पण खिचून घेतली. मी सोडत नव्हते. म्हटलं नाही, मीच काढणार चिखल. तर त्याने ती खेचायला सुरुवात केली. म्हटलं अमरकंटकपर्यंत ही चप्पल टिकली पाहिजे, म्हणून मग मी सोडून दिली. त्याने दोन्ही चपलेचे चिखल काढले आणि भाऊंच्या आधाराने मी चालले. भाऊंचा पायच घसरायला लागला. मग तो शेतकरी आला. त्याने भाऊंचा हात पकडून त्यांना पलीकडे नेलं. त्यानंतर मग तो माझ्याकडे आला आणि मलासुद्धा त्यांनी चिखलांच्या पलीकडे घेऊन गेला. तो म्हणाला, काय करायचं मैया, पापी पेट का सवाल है. घर कसं चालणार आमचं, शेत नाही लावलं तर. त्याचं पण बरोबर होतं. मला वाटलं उगाच बोलले का काय मी. ठीक आहे. आता तर आम्ही लागलो होतो हायवेला. उमरियावरनं निघालो होतो नटवाराला. उमरियाला सांगितलं 3-4 किलोमीटर असेल नटवारा. 4 किलोमीटर गेल्यानंतर 5 किलोमीटर नटवरा असा मैलाचा दगड आला. चला मग काय करणार, रस्त्यात थोडंच थांबता येतं. चाललो असंच पाय ओढत. नटवऱ्याला पोचलो. आश्रम मोठा चांगला होता, साफसुथरा. गेल्याबरोबर महाराजांनी सांगितलं तिथल्या, स्वयंपाकाला कोणी नाही इथे, तुमचा स्वयंपाक तुम्हाला करायला लागेल. बरं म्हटलं. माझ्याकडे बघून त्यांनी विचारलं, बोलो मैया क्या बनाओगी. त्याला खात्री होती की चौघांमध्ये स्वयंपाक बनवणारी मीच आहे. त्याला माहिती नाही माझ्यापेक्षा हे दोघं केवढे तरबेज होते ते. मी काही बोलले नाही. पण जसा आश्रमात मी फरशीवर पाय ठेवला, बर्फावर पाय ठेवल्यासारखं वाटलं आणि एवढी थंडी वाजून आली ना, एकदम हुडहुडी भरली. मी खोलीत गेले. माझ्या तावडीतनं पाचलेले मटार होते ना आणि थोड्या तुरीच्या शेंगा, त्या सोलल्या आणि सरळ स्लिपिंग बॅगमध्ये झोपून गेले. 10-12 मिनटं झाली असतील. मग मला जाग आली. एक डुलकी झाली ना, मग जाग आली. मग मी गेले. बघते तर तेवढ्या वेळात मामाजी होते ना, त्यांनी पहिल्या मजल्यावर जाऊन सरपण घेऊन आले आणि त्यांनी चूल लावली होती आणि त्यावर भाऊंनी भाजी टाकली होती. खरं तर असं ठरलं होतं की भाजी मी करणार आणि हे दोघं रोटी करणार. मग उठल्यावर म्हटलं, कशाला तुम्ही घाई केली, मी टाकली असते भाजी. तर आल्याबरोबर झोपले ना, त्यामुळे ते म्हणे, नको मैया, तुम्ही आज खूप दमलायत, थकलायत ना, तुम्ही आराम करा, आम्ही स्वयंपाकाचं बघतो. पुण्य हो पुण्य, दुसरं काय. म्हटलं नाही, आता बरं वाटते मला. आणि चुलीपुढे बसले ना, मग जरा बरं वाटलं. आणि मला असं वाटते भूक पण लागली होती मला, म्हणून थंडी जास्त वाजत होती. म्हटलं आता मी रोटी करते. जनाची नाही मनाची लाज होती ना, म्हटलं आता मी रोटी लाटून देते. तो महाराज एरझाऱ्या घालत होता. त्याने बघितलं मी खोलीत झोपले आणि पुरुष लोक स्वयंपाक करतायत. त्याला चैनच पडे ना. तो बोलला नाही काही, पण त्याच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं. जसं मी रोटी लाटायला घेतली, त्याने समाधानाने मान हलवली आणि मग निघून गेला. मग जेवायला बसलो. म्हटलं आता जेवण झालं की कमीत कमी आपण भांडे तरी घासून टाकूया. पण दोघांचं थोडं जेवण राहिलं होतं. म्हटलं हात धुवून येऊ आणि मग भांडी घेऊन जाऊ. जशी मी हात धुवून आले, तोपर्यंत सगळी भांडी माझ्या थाळीसकट ही लोक घेऊन गेली होती भांडी घासायला. मी म्हटलं मला नाही आवडलं, माझी थाळी नाही घ्यायची तुम्ही, आणि मी भांडी घासते म्हटलं होतं ना, आता मी बरी आहे.
जेवले पण आहे आणि चुलीची ऊब पण लागली आहे. त्यामुळे नाही नाही मैया, ते आल्याबरोबर झोपले ना, त्यांना माझी काळजी वाटत होती. त्यांनीच भांडी घासली, मला काहीच करू दिलं नाही. रात्री वेगळीच कथा झाली. ती खोली एवढी लहान होती आम्हाला दिलेली की जेमतेम 4 अंथरुणं मावत होती. मग भाऊ म्हणाले की मी माझं अंथरूण घेतो आणि बाहेर जाऊन झोपतो. कडाक्याची थंडी होती. म्हणलं बाहेर काय झोपताय? त्यांना संकोच वाटायला लागला माझ्या बाजूला झोपायला. अंथरुणाला अंथरूण चिकटलेलं ना. इतके दिवस काय व्हायचं, आश्रमामध्ये बाकीचे लोक असायचे, एखाद दुसरी बाई असायची आणि 1 किंवा 2 अंथरुणाचं अंतर सोडून मग मी झोपायचे पुरुषांपासून लांब. त्यांना कसं तरीच वाटायला लागलं. मी म्हटलं हे बघा भाऊ, आत्तापर्यंतच्या माझ्या संसारात माझ्या नवऱ्याचा मी जितक्या वेळा आधार घेतला नसेल त्यापेक्षा जास्त वेळा मी तुमचा आधार घेतलेला आहे. आणि तुम्ही म्हणताय ना मी तुमच्या बहिणीसारखी आहे, खरं तर तुम्ही माझ्या मुलासारखेच आहात. त्यामुळे संकोच वाटू देऊ नका आणि इथे झोपा म्हटलं. आणि असंही मी पूर्ण स्लिपिंग बॅगमध्येच असते ना, माझा चेहराच फक्त उघडा असतो आणि त्यावर पण मी ओढणी किंवा रुमाल टाकलेला असतो. खरं तर बाजूला एक खोली होती, त्या महाराजांना म्हटलं तुम्ही उघडून द्याल का? म्हटलं म्हणजे हे पण लोक इकडे निवांतपणे झोपतील आणि माझं पण व्यवस्थित होईल. तो द्यायला तयार नाही. तो म्हणाला परिक्रमावासी कधी पण येतात, अजून कोणी आले तर त्यांना द्यायला पाहिजे ना, बाहेर खूप थंडी आहे. ठीक आहे, झोपलो तसेच. झोपतानाच या लोकांनी सांगितलं की मैया तुमचं आवरून झालं की आम्हाला सांगा, मग आम्ही येतो. त्याचं झालं काय, 2 वॉशरूम होते आणि आंघोळीसाठी नळ बाहेर होता आणि त्याच्या बाजूला थोडीशी भिंत होती. माझी आंघोळ होऊन बाहेर येईपर्यंत हे लोक आलेसुद्धा नाहीत. त्यांचं तिकडे चूल लावणं, दात घासणं, चहा करणं चालू होतं, पण आत मुळीच आले नाहीत. अशी चांगली माणसं होती ना, म्हणून तर मी त्यांच्याबरोबर टिकले. नाहीतर काय इतके दिवस केलीच एकटीने परिक्रमा, अजूनही केली असती. मैयाची इच्छा. नटवराहून निघालो. मग आप्पांचा फोन आला की शहापुराला ते आहेत आणि रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या खालून तुम्ही या, शहापुराला या, इथून भेडाघाटला जायचं आणि तिथून गौरी घाटला जायचं. ठीक आहे म्हटलं. तर शहापुरा किती 4-5 किलोमीटर होतं. तिथे आम्ही दोघा-तिघांनी विचारलं. ते म्हणाले नाही, भेडाघाटला जाऊ नका, मैया पार होते. आता मला कळेल ना काय करू. आणि आप्पा म्हणाले 4-5 किलोमीटर शहापूर आहे आणि तिथून पुन्हा हायवेला लागायचं, म्हणजे तेवढंच किलोमीटर येईल ना, म्हणजे फेरा वाढेल ना आमचा. पण आमचं चुकीचं होतं. आप्पा शहापुरावरनं भेडाघाटला गेले, मैया पार नाही झाली. सरस्वती घाटला आंघोळ केली आणि त्याच्यानंतर ते ग्वारी घाटला पोचले. त्यांचा खरा जो होता तो शॉर्टकट होता. जर कुणी जाणार असेल परिक्रमेला माझा व्हिडिओ बघून तर त्यांनी लक्षात ठेवा, हायवेने मुळीच जायचं नाही. आम्हाला 19 किलोमीटरचा फेरा पडला. तेवढ्या वेळात आम्ही गौरी घाटला पोचून जुनेसुद्धा झालो असतो. पण मला ज्यांनी सांगितलं त्यांनी तर 12-13 वर्षापूर्वी केली होती ना परिक्रमा. त्याने सांगितलं हायवेनीच जायचं, LICचं मोठं ऑफिस आहे तिथून वळायचं. आम्ही तसंच गेलो आणि म्हणून फेरा पडला. पण खरं तर रेवा पुराण आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा जी तीर्थ लिहिलेली आहेत ती तीर्थ त्या शहापूरवरनं भेडाघाटवरनं गौरीघाटला जातानाच लागतात. तर आमचं ते सगळं चुकलं. आप्पा म्हणाले नंतर पुढे गेल्यानंतर आम्ही की अजूनही तुम्ही या, पण आम्ही भेडाघाटच्या बरंच पुढे आलो होतो. आता आम्हाला हायवेनेच जायला लागणार होतं. आमची चूक झाली होती. तुम्ही तशी चूक करू नका. नटवऱ्याला जाताना आम्हाला ट्रेन दिसली, तशी बुधनीला पण दिसली होती. मी आणि मामा लहान मुलासारखे कठड्याला धरून ट्रेन जाईपर्यंत बघत होतो. मला मुंबईची आठवण आली ट्रेन बघून. चालू असंच. मध्ये परत हिरापूर नावाचं गाव लागलं मला वाटतं. तिथे बोर्ड होता आळंदी पंढरपूर आश्रम. मग काही छानच वाटलं. शिरलो आतमध्ये. तर आतमध्ये दोघं MPचे होते. ते म्हणाले इथे एक मराठी माणूस ठेवला होता, पण तो आश्रमाची जमीन विकण्याच्या मागे लागला. आश्रमाची बरीच जमीन होती, तिथे हे शेती करतात.
म्हणून त्याला काढून टाकलं आणि आता मी इथे असतो म्हणाले. आणि जो महाराज होता तो आश्रम बघतो आणि दुसरा जो होता तो आमच्यासारखा परिक्रमावासी होता. तो म्हणाला इथे स्वयंपाक करायला कोणी नाही म्हणून मी इथेच थांबलो आहे. आता काय मला ओंकारेश्वरपर्यंतच जायचं आहे, थोडे दिवस इथे सेवा करून मग जाईन. आम्ही विचारलं स्वयंपाक करायचा आहे का, तर म्हणाल नाही, 50 लोक जरी आले तरी मी एकटा स्वयंपाक करतो. मी परिक्रमा केली आहे त्यामुळे मला माहिती आहे की एवढं चालून आल्यानंतर स्वयंपाक करायला कसं वाटतं ते, म्हणून मी कुणालाच करून देत नाही. 50पेक्षा तर जास्त माणसं कधीच येत नाहीत. मला मजा वाटली. नंतर 4 जणांचासुद्धा आम्हाला स्वयंपाक करायला लागत होता. अर्थात आम्ही 4 जणांचा नव्हता करत, 10-12 जणांचा करायचा स्वयंपाक करायची वेळ आली तर. म्हणजे मागून जे येतात त्यांना तरी आयतं जेवण मिळतं आणि तेवढी सेवा होते. सेवा होते म्हणून खरंच छान वाटतं. पण चालण्याची वाट लागते आणि रात्री जर स्वयंपाक करायचा असेल तर दिवसभर चालून दमलेलो असतो आपण आणि मग झोपायला खूप उशीर होतो. पण किती उशिरा झोपलो आणि दमलो, पाय आणि काही अंग जरी दुखत असलं तरी सकाळी उठल्यानंतर आपण एवढे फ्रेश असतो, अगदी फार फ्रेश, की काहीच वाटत नाही सकाळी उठून चालायला. रात्रीचा दुखण्याचा मागमूसही सकाळी नसतो. ही सगळी मैयाची कृपा असते. तिचं आपल्या लेकरांवर फार बारीक लक्ष असतं. चाललो मग काय, आम्ही तर लॉंग कटनी चाललो होतो. मध्ये एक आम्हाला कचरेवाला भेटला. तो म्हणा चला चहा पाजतो. आम्ही म्हटलं तर हा कुठे चहा पाजणार. तो एका स्टॉलवर घेऊन गेला. त्याचा तो रोजचा रस्ता होता ना. म्हणाल मी काही हात लावत नाही, तुम्ही इथनं चहा बिस्किटं घ्या. आणि वर ज्याचा स्टॉल होता तो पण म्हणाला तुम्हाला इथनं काही हवं असेल ना तर तुम्ही घ्या, आम्हाला काही नको होतं. कुठून या लोकांना एवढं मिळकत नसताना सुद्धा सेवा करण्याची इच्छा होते. हे मैयेच्या पाण्यावर वाढतात ना, त्यामुळे त्यांना परिक्रमावासीची सेवा करण्याचं बाळकडूच असतं मला वाटतं. खूप छान वाटलं. मध्ये एका ठिकाणी दूध विकत होते, त्या भाऊंनी दूध घेतलं माझ्यासाठी. आता ते कधी कुठे आणि कसं तापवणार होतं त्यांचं त्यांनाच माहिती. आम्ही कुठेही गेलो चहा प्यायला तर तिघांना फार चिंता असायची. ते सांगायचे मैयाला थोडंसं दूध द्या. मी म्हटलं अहो नाही, मी आता एवढी 1.5 महिना परिक्रमा केली ना, मला काही लागतंच असं नाही म्हटलं. पण त्यांना चालायचं नाही, ते मला दूध द्यायलाच लावायचे. त्यामुळे चालू आहे, लाडाचा भाग पुढे चालूच होता. जबलपूर खूप मोठं गाव आहे. तिथे मध्ये एका स्टॉलवर किंवा हातगाडीवर आम्हाला थांबवलं आणि त्यांनी तिथे वडा, भजी, समोसा खायला दिला. मध्ये कोणतरी बोलत होतं आता भजी काय आपल्याला घरी जाऊनच खायला मिळतील. बघा एवढी कठीण परिक्रमा करतायत तरी इच्छा काही जात नाही. झाली इच्छा पूर्ण. तो तर म्हणाला की हे तर काहीच नाही म्हणाला. मध्ये एक जोडी आली होती नवरा बायकोची आणि त्या बायकोचा चिखलात पडून हात मोडला होता. बहुतेक तो चिखलदरा. माझे कसे ते चपलांचे गंबूट झाले होते ना, तसे झाले असतील तिचे. तर म्हणाला आम्हीच तिला ॲडमिट केलं, तिचा सगळा खर्च केला आणि त्यांना घरी पाठवलं. अशी सेवावृत्ती तुम्हाला पायी परिक्रमा करताना ठाई ठाई दिसेल. चाललो मग. चालता चालता आम्ही पोचलो. रामायण म्हणून आश्रम होता, त्या आश्रमात पोचलो. इथे काहीतरी अखंड राममानस चरित्र वाचता आहेत. आश्रम मोठा होता. बघा तुम्ही कसा होता ते. पुढचा आश्रम आहे. बरेच देव. रामायण मंदिर. इथे अखंड मानस यज्ञ चालू आहे. ते मारुती राया आहे. मारुती राया बलभीमा शरणावर. सुंदर मंदिर आहे. इथे भजन चालू आहे.
आरण्य सिंधू शंभो मैं समझी नहीं कौन सा भगवान है? सूर्य भगवान है। सूर्य भगवान और ये माता। हाँ, सरस्वती भैया, अच्छा, ये सरस्वती माता है। प्रकृति माता, सरस्वती माता, सरस्वती सरस्वती माता। ये माता। हाँ, वीणा है ना, वीणा है हाथ में तो सरस्वती माता है। और ये दोनों जय विजय वो लक्ष्मी नारायण। लक्ष्मी नारायण। मस्त आहे मंदिर। हे सूर्यनारायण आपण परत बघू, कळलं ते आपल्याला मग। हे सूर्यनारायण, हां, त्यांचे चक्र आहेत कडेला। सुंदर मंदिर। संगीतमय नामजप चालू होता। मला वाटलं आपण पण बोलावं, म्हणून ते नादातून या नाद निर्मितो आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम, आपण तो म्हणावा म्हटलं। पण त्यांच्या इथे काहीतरी स्वामी शंकर सीताराम असं काहीतरी म्हणत होते आणि तोच जप करायचा असं सांगितलं। मग मी रहित केलं माझं। मोठा आश्रम होता, खोल्या होत्या, पण त्या परिक्रमावासींसाठी नव्हत्या। आम्हाला मंदिरात एका कोपऱ्यात दिलं, भिंत होती फक्त, तिथे आम्ही आसन लावलं। जेवायला बोलवलं, जेवायला पालेभाजी होती, जेवण चांगलं होतं, पण आम्ही मध्ये चरलो होतो ना सगळे, खात खात आलो होतो ना, त्यामुळे आम्हाला भूकच नव्हती। नाही तर जेवण खूप चांगलं होतं आणि स्वच्छ होतं, वॉशरूम होते आणि ते सुद्धा स्वच्छ होते। रात्री 1:45लाच जाग आली। परत झोपण्याचा प्रयत्न केला, पण डासाने मला झोपू दिलं नाही। मग उठले, आवरायला लागले, शांतपणे सगळं आवरलं आणि थोडी डुलकी काढली, तोपर्यंत ही लोकं उठली आणि आज आम्ही लवकरच निघालो, 6:30लाच निघालो। तेव्हा काही बायका मंदिरात येत होत्या, त्यांना मला बघून आश्चर्य किंवा बरं वाटलं। त्या चौकशी करत होत्या, एकटीच आहे का, कसं वाटतं, कशी परिक्रमा झाली वगैरे। मी म्हटलं नाही, सध्या ही लोक भेटलेली आहेत मला। जिथे आम्ही ते भजी समोसा खाल्ला ना, तिथे त्यांनी सांगितलं की दुर्गा माता मंदिरमध्ये तुम्हाला जेवण मिळेल, झोपायला उघड्यावरच झोपावं लागेल। मग ते नको म्हणून आम्ही त्या रामायण आश्रमापर्यंत चालत गेलो पुढे, काही वाईट नाही झालं, पण लोक सांगतील तसं जावं लागतं। त्यानंतर सकाळी लवकर जाऊया म्हटलं, गौरी घाटला 8च्या आधीच पोचणार होतो आम्ही, कारण आता जेमतेम 5-1 किलोमीटर होतं, 5-7 किलोमीटर होतं, पण म्हटलं जाऊया। जाताना मी थर्मलवेअर घातलं होतं ना, तर मला गरम व्हायला लागलं, जसा सूर्य आला तसा। काढणार कुठे हायवेला, आणि सगळीकडे घरं आहेत। शेवटी एका घरात साधं घर बघितलं आणि विचारलं की मी आतले कपडे काढायचे आहेत, मला बदलायचे आहेत थंडीचे, तर मी आत येऊ का? ते हो म्हणाले। मग मी थर्मलवेअर काढलं। काय म्हणाले ती लोक? ते म्हणाले, मैया तुमचे पाय लागले ना, आमचं घर पावन झालं म्हणाले। कशी भावना असते ना। त्यानंतर थोडं पुढे आलं तर मला वॉशरूमला जायचं होतं, सगळीकडे घरं, रस्ते, वाहन, काय करावं कळेना। ग्वारी घाटला जायला अजून वेळ होता। मग मी एक सत्संग आश्रम दिसला, तिथे विचारलं, म्हटलं या लोकांना सार्वजनिक लोकांची सवय असते ना, विचारूया। नाही म्हणाली ती। मग काय वाटलं माहिती नाही, तिने आज जाऊन कोणाला तरी विचारलं आणि म्हणाले ठीक आहे जा, 2 मिनिटाचं तर काम होतं। आणि वॉशरूम सगळ्या दाराशीच होत्या, असं नाही की आत आश्रमात जायचं होतं। बाहेर आले ते तिघंही त्याच्या समोरच बसलेले होते,
जेव्हा मी कपडे बदलले तेव्हा पण आणि आत्तासुद्धा. मी म्हटलं हायवे आहे ना, तुम्ही जायचं ना पुढे, जाऊन ग्वारीघाटला थांबा, मी येते मागून. ते म्हणाले नाही, तुम्ही अनोळखी ठिकाणी जाता, तुम्हाला असं सोडून नाही जाणार आम्ही, आम्हाला काही घाई नाही आहे, आम्ही जाऊ सावकाश म्हणाले तुम्ही आल्यानंतर. तेव्हा जेव्हा मी बाहेर आले त्याच्यानंतरच आम्ही चालायला सुरुवात केली. आणि आरती संध्याकाळी 7 वाजता असते. तर मला कळेल ना की अख्खा दिवस इथे घालवू का नको घालवू. मला आपलं ते US तिकीट आणि अमरकंटकचं टोक, तर अर्जुनाला कसा पक्षाचा डोळा दिसत होता ना, तसं सतत दिसत होतं. मी म्हटलं नको, 10-11-12 तास कुठे घालवणार ना, जाऊया पुढे. या लोकांचं काही नव्हतं, मी राहू म्हटलं तर ते राहिलेसुद्धा असते. मग मैयाची पूजा केली, मामाजीनीच उदबत्त्या लावून दिल्या, मी फक्त ओवाळल्या. छान पूजा झाली, समाधान झालं, फोटो काढले. ग्वारीघाटला आहोत आणि तिथलं विहंगम दृश्य, घाट आहे, इथे आंघोळ करतात सगळेजण. गुरुद्वारा आहे समोरचा. पक्षी उडत आहेत, जे कोणी खायला टाकतायत त्यांच्याकडे जात आहेत. ते नावं आहेत जाण्यासाठी. मध्ये छोटंसं मंदिर आहे आणि हा घाट आहे. नर्मदे नर्मदे नर्मदे. ग्वारीघाटला मग आमच्या चौघांचा फोटो काढून घेतला आठवणीसाठी. आणि तिथे आम्हाला एक गोरेगावचा चित्रकार भेटला. ते 40 जण काहीतरी बसने परिक्रमा करत होते. आम्ही पायी करतो म्हटल्यानंतर ते आमच्याशी बोलायला आले आणि माझं छान स्केच काढून दिलं त्यांनी. थोडा वेळ इकडे तिकडे केला, अर्धा तास, आणि मग जायचं ठरवलं पुढे. निघालो. मैला म्हटलं मी पुन्हा येईन ना तुझी आरती बघायला. मला खरं तर वाईट पण वाटत होतं, पण पुढचं सगळं दिसत पण होतं. मैला नमस्कार केला, म्हटलं माफ कर हां, मी आज तुझ्या आरतीसाठी थांबत नाही आहे, पुन्हा येईन आणि आरती बघेन. तशी मी गंगेची बघितली होती, पण तरी पण प्रत्येक ठिकाणचं हे वेगळं ना. तसंच जरा मनाच्या विरुद्ध म्हणा असं चालले मी. वर चढून आलं तर उजवीकडे काली मठ होता. त्यांनी बोलवलं आम्हाला जेवायला या म्हणून. आतमध्ये गेलो. एवढा तो चौकशा करत होता ना महाराज तिथला. त्याने गुलाबसिंगला विचारलं तुमची जमीन किती आहे, आणि मग मामाजींकडे जमीन नाही तर म्हणे तुमची जमीन तुम्ही त्यांना द्या. मला विचारलं बँकेत येतं पगार किती आहे. मी म्हटलं मी रिटायर आहे. मग पेन्शन किती मिळते. मग तुम्हाला 1 कोटी रुपये मिळाले असतील ना फंडाचे. म्हटलं नाही हो, 1 कोटी वगैरे काही मला मिळाले नाही. तर म्हटलं पेन्शन किती विचारलं तर मी ठोकून दिलं 15,000. तोंडाला येईल ते सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं आश्रमात फुकट जेवता कामा नाही, तुम्ही स्वतःच्या पैशाने खाल्लं पाहिजे, तुम्ही हॉटेलमध्ये खात जा, आश्रमाला मदत करत जा. आणि त्याने कुठे कुठे मदत केली आहे ना त्याचे व्हिडिओ आम्हाला दाखवत होता की मी कशी मदत केली, मी कसं अन्न छत्र चालवतो वगैरे आम्हाला दाखवत होता. आम्हाला कुणालाच आवडलं नाही तो बोलत होता ते. मामाजींनी काय मुलींचे लग्न झाल्यानंतर शेत विकलं आणि दुकान टाकलं होतं. त्यांचं व्यवस्थित चालू होतं, पण ते तसे काही बोलले नाहीत. आम्हाला खरं तर तो आवडलाच नाही. मी एकीकडे डायरी पूर्ण करत होते आणि तो पोथी वाचत होता. आणि त्याला विचारलं 1-1.5 तास झाला की जेवायला किती वेळ आहे. तर तो म्हणाला त्या बायका त्या आंघोळीला गेल्या, त्या येतील आणि स्वयंपाक करतील, अर्धा-1 तास लागेल, कदाचित जास्त पण. मग सगळेच वैतागले. 1.5 तासाहून जास्त वेळ होऊन गेला. चहा सोडा, त्याने पाणीसुद्धा नाही विचारलं आणि नुसत्या चौकशा करतो आणि स्वतःच्या हुशाऱ्या सांगतो. मग गुलाबसिंग आणि भाऊ चप्पल घालून तरातरा निघाले. मी आणि मामा मागे येतं की नाही बघायला पण थांबले नाहीत. त्यांना राग आला.
मग मी सगळं डायरी बंद करून निघेपर्यंत ते महाराज पोथी वाचत होते ना, तर ते शिव्या द्यायला लागले. पापी चांडाळ म्हणायला लागले. मी उठता उठता त्यांना म्हटलं, तुम्ही पोथी वाचताय ना, शिव्या देऊ नका म्हटलं. अजूनही ते खूप शिव्या देत होते. मग आम्ही पण निघालो. मी तुम्हाला विनंती करते की गौरी घाटवरनं वर आल्यानंतर उजवीकडे कालीमठचा जो आश्रम आहे तिथे कृपया कोणीही थांबू नका. तो आश्रम चांगला नाही. माझ्या अनुभवावरूनच सांगते मी. तर मग आता निघालो पुढे. पुढे कळलं आम्हाला गीता आश्रम आहे, तिथे जेवण मिळेल. पोटात काहीतरी टाकायला हवं ना, म्हणून आम्ही निघालो गीता आश्रम शोधत. ठीक आहे, तर मग गीता आश्रम आणि त्याच्या पुढे काय काय झालं हे सगळं आता मी पुढच्या भागात सांगते. ठीक आहे, तोपर्यंत नर्मदे हर.